आपलीच लोककला आहे, शक्तितुरा पण आपलीच लोककला आहे. फक्त माझं सांगण्याचं तुम्हाला तात्पर्य एवढंच आहे की नमनामध्ये शक्तितुरा होतो काय मित्रांनो? होतो काय ना पोरांनो? नमना शक्तितुरा होतो? नमना शक्तितुरा होतो काय? मग शक्तितुऱ्यात नमन कशाला हवा? तुम्हाला कोणतरी 200 रुपये बक्षीस देणार, म्हणणार बुवा नमन करा, आणि तुम्ही ते खुल्यासारखे हि हो आई गाणी तर तुझी पाली आली पाली, म्हणून म्हटलं आप तेरा क्या होगा लांबोऱ्या. बरोबर आहे ना? पाली वाद्यास गावलं बुवा. म्हणून तुम्हाला माझी विनंती, आज बारी आहे शक्तितुऱ्याची. मग तुम्ही एक काम करा, हा आपलं नाचच बंद करा ना. नमन काय आपलं नोव्हेंबर पासून नाचाचा एकदा दसऱ्याचा सीझन संपला की वर्षभर नमनच आहे. म्हणजे नमन करा ना बुवा. तुम्हाला एवढी हाऊस आहे ना. पण माझी आजही तुम्हाला विनंती, बुवा तुम्हाला कोणते 200 रुपये बक्षीस देईल आणि तुम्हाला सांगेल बुवा नमन करा, तुम्ही मग आल्यावर जमायचा नाही बुवा. शाप याड काढून टाकेल दुसऱ्या वारी. नमन करायचा तुम्ही करा ना बिनधास्त मधून. हे नोकिया कोणाचा वाजतोय ना मध्ये? हा, नोकिया वाजवायचं ना मध्ये. मित्रांनो विषय आहे पुढचा प्रश्न मला एका मोकळ्या ठेवताना बारी या ठिकाणी संपवते म्हणून म्हणायचं. सुज्ञानाचा निर्माण झाला आणि भीमाचा माणूस खरा जन्म येईल का? म्हणून म्हणतो ऐका ऐका ऐका. अरे शब्दाच्या तू जादूगरा. हो योगेदार, हो काय म्हणतो विषय कसा आणलाय बघा. अरे शब्दाच्या तू जादूगरा, विषय नाही तो केलास पुरा. मग का तू पडलास पेचात, मोठ्या गावलाच लोच्यात. अरे मोठ्या गावलाच लोच्यात दम नाही राहिलाय मोच्यात. काय काय बरं काय म्हटलं? मोठ्या पडलाच लोच्यात पण दम नाही राहिलाय बुवाच्यात. बुवाच्यात आमच्या लांबोऱ्याच्या, कारण पण यंदा मात्र मला बरेच जण म्हणतात की बुवा यंदा झोंबी काय जोरात होत नाही. विषय काय माहितीये का? घरच्या देवाची नड एका नारला फुटली. झोंबी जोरात मित्र निश्चित झाली असती. मागे पण म्हटलंय आणि संसार टिकवायचा या बायकोला आणि या नवऱ्याला. कारण मुंबई रंगमंचावरचे 5 तर हाऊसफुल झाले आणि राहिलेला एक 6वा आणि अजून 7वा तो पण हाऊसफुलचा बोर्ड लागणार मित्रांनो. ही सर्व पुण्य आहे तुमची म्हणून म्हणतोय शब्दाच्या विषय नाही तो केलास पुरा. शब्दाचा तो जादूगरा, विषय नाही तो केलास पुरा. का तू पडलास पेचात, मोठ्या गावलाच लोच्यात. मोठ्या गावलाच लोच्यात दम नाही राहिलाय बुवाच्यात. मोठा पडलाच लोच्यात दम नाही राहिलाय बुवाच्यात.
आता आया बहिणी यायला लागले, लहान लहान लेकरं यायला लागले, आणि तुमच्यावर पण प्रश्न आहे की मग बारी करायची कशी. बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण त्याच्याही पलीकडे आहे की शक्ती तुला. मग आता उत्तर देतो, नाही तर मग परत प्रॉब्लेम. शंभवणेकर म्हणायचं लांबोरीवर उत्तर नाही दिलं, माझी चुकी होते. तर मला एवढंच म्हणायचं आहे, निकमबुवा, शेतावरनं म्हणतात भाताची परीक्षा करायची असते, शेतावरनं भाताची परीक्षा. मग तुम्ही कसं म्हणता दम नाही बुवाच्या. मग एवढी जी उत्तर दिली मी, मग तुम्ही सन्मान केला पाहिजे की एवढे प्रश्न पडले, तुम्ही आमच्याही प्रश्नाच्या जवळपास येताय किंवा मागून येताय, वाचन करताय, सन्मान केला पाहिजे. मग दम नाही कसा म्हणताय. तो उत्तर देतो. तुम्हाला तो गंध असला पाहिजे, तुम्हाला तो वास असला पाहिजे, त्या गोष्टीचा गंध असला पाहिजे, परिमळ असला पाहिजे, सुगंध असला पाहिजे त्या गोष्टींचा. एवढंच देते म्हणा. सुज्ञानाचा निर्मळ झरा ही चालना बुवाची, गंध शास्त्राचा न गोत्राचा, गंध शास्त्राचा न गोत्राचा, नाही मावायचा साच्याला, का दोष ते ढाच्याला. असंच आहे का दोष. हे जरा वाजवा तर पुढचं. बरोबर आहे, पण तुम्ही बघता का रागाने. गंध शास्त्राचा न गोत्राचा, नाही मावायचा साच्याला, का दोष ढाच्याला. शास्त्राच्या का दोष ढाच्याला, नाही होंगला सर बुवाच्याला. बुवाच्याला होंगायचं असतं, त्याचा गंध घ्यायचा असतो, त्या शास्त्राचा घ्यायचा असतो. गंध शास्त्राचा न गोत्राचा, नाही मावायचा साच्याला, का दोष ढाच्याला, नाही होंगला सर बुवाच्याला, का दोष ढाच्याला, नाही होंगला सर बुवाच्याला, का दोष ढाच्याला, नाही होंगला सर बुवाच्याला, का दोष ढाच्याला, नाही होंगला सर बुवाच्याला. हे मला पण बोलायला लावू नका आणि तुम्ही पण बोलू नका. बाकी तुमचं लय भारी आहे, एक नंबर गातो या, गायकी भारी आहे, टायटल सॉन्ग भारी, सगळ्यात भारी.